जवळ गेल्यानंतर उलटी. त्यामुळे मी असं ठरवलं की जेव्हा मला राजूबाईंचा फोन आला की असं इंजिनियर्स डे आहे त्या दिवशी तुम्ही याल का, मला खरंच माहिती नव्हतं की इतका भव्य कार्यक्रम असेल. मला असं वाटलं की जसं आपण दरवेळेला जाऊन आम्ही जलसाक्षरतेच्या माध्यमातून काही गोष्टी सांगतो, काही ऐकतो, काही शिकतो, त्याचप्रमाणे आपण बघूया. पण इथं आल्यानंतर बघितलं तर आज इंजिनियर्स डे काय असतो, म्हणजे आपण सारे इंजिनियर्स आहात आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आज जसा आपण एखाद्या रिसेप्शनला जातो ना त्या दिवशी कसा दिसतो त्या नवऱ्याच्या आणि नवरीच्या चेहऱ्यावर, तो आनंद मला तुमच्या चेहऱ्यावर आज दिसतोय. कारण इंजिनिअरिंग केल्यानंतर शासनामध्ये काम करत असताना विविध थरावरच्या येणाऱ्या अडचणींना तोंड देऊन तुम्ही घेतलेल्या इंजिनिअरिंग कौशल्यातून तुम्ही घरनिर्मितीचा काम एक प्रकारे करताय. आणि मग मला माझ्या आईची आठवण. माझी आई मला नेहमी सांगायची की तू इंजिनियर हो. आता मला होता आलं नाही, पण माझा मुलगा इंजिनियर झाला, तिला खूप आनंद वाटायचा. म्हटलं एवढं इंजिनिअरिंगमध्ये काय असतं. आई सांगायची बघ, जगात सगळ्यात मोठा इंजिनियर किंवा सगळ्यात मोठा अभियंता जर कोण असेल तो परमेश्वर आहे, ईश्वर आहे. ज्याने या जगतामध्ये आकाश, पृथ्वी, जल, तेज, वायू, पाणी ह्या पंचभूतांची निर्मिती केली. आणि ही निर्मिती नुसती केली नाही तर त्या निर्मितीतून पुन्हा सजीवांना चांगलं जीवनमान मिळण्यासाठी जी सायकल म्हणतात ती सायकल लावली. असा परमेश्वर सगळ्यात मोठा अभियांत्रिक आहे. आणि त्या परमेश्वराचा आत्ताच्या काळातलं रूप जर कुठलं असेल तर माझी आई सांगायची की आत्ताचे इंजिनियर्स आहेत, आपण सारे समोर बसले. त्याचं कारण असं आहे की इंजिनियर, आपण बघा ना की इंजिनियर सोडून जग होऊ शकतं का असा जर विचार केला, कुठल्याही गोष्टीत आपल्याला इंजिनियर लागतोच. आणि इंजिनियर शिवाय कुठली गोष्ट होत नाही. जन्माला आल्यापासून मृत्यू स्मशानातील गेलेल्या आपल्या आता विविध प्रकारचे आपण जी दफनभूमी म्हणतो तिथे देखील इंजिनिअरिंग लागतं, त्याच्याशिवाय होत नाही. जन्माला येताना आईच्या पोटातल्या बालकाची स्थिती बघण्याकरता सोनोग्राफी लागते. ती सोनोग्राफी मशीन बनते कुठे, त्या आईचं टेम्परेचर बघायला थर्मामीटर लागतो, ब्लड प्रेशर लागतं, मशीन लागतं. हे बनवलं कोणी? जगामध्ये लागणारे असं म्हणतात की गरज ही शोधाची जननी आहे. गरज असते म्हणून शोध लागतात. पण ह्याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की शोधाच्या बरोबर त्या शोधांना प्रत्यक्षात मानवी रूपात मानवापर्यंत, मानवी सजीव प्राणी असतील, मानवी जीवन असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे फार महत्वाचं असतं. आणि ते इंजिनियर्स लोक करून घेतात. आज खरं तर हा इंजिनियर्स डे आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होतोय आणि त्यातला हा इंजिनियर्स डे आजचा आहे म्हणून त्याला एक वेगळं महत्व देखील आहे. आज असणाऱ्या 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाली. मागे वळून बघताना काही गोष्टी राहिल्यात, नाही झाल्यात, संपूर्णपणे आरोग्य नाही मिळालं. अजूनही 30% कुटुंब ही आर्थिक दुर्बलतेच्या रेषेच्या खाली आहे. अजूनही आरोग्याच्या गोष्टी झालेल्या नाही आहेत. अजूनही बऱ्याच ठिकाणी ज्या सुविधा मिळायला हव्यात, ग्रामीण सुविधा मिळायला हव्यात, त्या पूर्णपणे झालेल्या नाही. तसं असलं तरी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने, विज्ञानाच्या दृष्टीने भारताने केलेली प्रगती ही निश्चितच आपल्या सगळ्यांना अभिमानाने मान उंचावेल अशी विश्वास झालेली आहे. आणि याला कारण असं आहे की आपल्याकडे असणारे डॉक्टर होमी भाभा असतील, त्याचप्रमाणे आजपर्यंत झालेले अनेक आपले शास्त्रज्ञ असतील, साराभाई असतील, डॉक्टर साराभाई असतील, आत्ताच्या काळातले काकोडकर असतील, माशेलकर असतील, भटकर असतील, या साऱ्यांनी जे शोध लावले, ज्या साऱ्यांनी प्रयत्न करून भारताची वैज्ञानिक जी उंची आहे ती वाढवण्यासाठी जे प्रयत्न केले, त्या प्रयत्नांना फळ आलं. आणि ते फळ येताना खरं जर त्याला कोणाचं योगदान असेल तर माझ्या या भारतातल्या इंजिनियर्सला. 15 लाखापेक्षा जास्त इंजिनियर्स ज्या भारतातून निर्माण होत आहेत. आज भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश आहे. 63% आपली लोकसंख्या ही तरुण आहे. आणि या 63% लोकसंख्येतल्या तरुणाईतला 40-45% तरुणांना इंजिनियर्स व्हावंसं वाटतं. पण असं आहे की इंजिनियर्स बाय ॲक्सिडेंट का इंजिनियर्स बाय चॉईस.
आपल्याकडे काय झालं की इंजिनियर्स म्हटल्यानंतर केवळ एखाद्या ठिकाणी ऍडमिशन मिळते, त्याला इच्छा असते मेकॅनिकल इंजिनियरमध्ये जायची, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्समध्ये जायची, कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन मिळत नाही आणि मग अगदीच नाही मिळालं तर सिव्हिल इंजिनियर, म्हणजे सिव्हिल इंजिनियर मग आता दर्जा कमी अशा म्हणणं माझं म्हणणं नाही. पण आपल्याला जे हवं असतं ते न करता जे नको आहे ते स्वीकारून इंजिनियर्स झालेल्यांची संख्या देखील आपल्या भारतामध्ये फार मोठी आहे. आणि त्याच्यामुळे खरं तर जे आपल्या भारतामध्ये परिवर्तन येणं आवश्यक होतं. आपण असं म्हणतो की भारताचा अमृत महोत्सव साजरा करताना आज जर सगळ्यात मोठं कुठलं आव्हान असेल तर असं आहे की भारत 2045 पर्यंत नुसता आर्थिकदृष्ट्या सर्व जगात महासत्ता होणार नाहीये, तर ज्याचा हॅपीनेस इंडेक्स सुद्धा जास्त असतो असा देश होईल, असं संपूर्णपणे भारत जगामधल्या ज्या संस्था आहेत, वर्ल्ड बँक असेल, इकॉनॉमिक फोरम्स असतील, त्यांचं म्हणणं आहे की भारत 2045 पर्यंत जी प्रगती करेल ती प्रगती कदाचित सर्व विश्वामध्ये सर्वप्रथम राहू शकते. तेवढी क्षमता भारतामध्ये आहे. पण क्षमता असणं आणि ती क्षमता पूर्णत्वाला जाण्यामध्ये खूप फरक असतो. ह्या सगळ्या गोष्टी भारताच्या प्रगतीच्या आहेत. त्याच्यामध्ये कंसात एक गोष्ट आपण कायम म्हणतो, तो म्हणजे पर्यावरणाचा समतोल राहिला. तर पर्यावरणाचा समतोलच राहिला नाही तर आपण प्रगतीच्या कितीही कल्पना केल्या तरी त्या कल्पनांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आज भारतामध्ये आपण बघतोय की काही ठिकाणी प्यायला पाणी नाही, इतका ज्याला सुखाड म्हणतात, दुष्काळ म्हणतात, तो दुष्काळ आहे. आणि एकीकडे पूर येतोय. ज्या ठिकाणी कधीच पूर येत नव्हता त्या ठिकाणी आता पूर यायला लागलाय. ज्या ठिकाणी कधीच पाण्याचं दुर्भिक्ष होतं तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. पावसाचं प्रमाण बदललंय, पाऊस पडण्याचं प्रमाण बदललंय. वातावरणातला जो फरक आहे त्या वातावरणाच्या फरकाने फार मोठा संपूर्ण जगाला एक वेगळा विचार करण्याला भाग पाडलेला आहे. आणि मग जगाने विचार करून ठरवलाय की पृथ्वीचं जे तापमान आहे ते जर तापमान 1.5 सेंटीग्रेड पेक्षा जास्त झालं तर येणाऱ्या काळात फार मोठ्या ज्याला आपण म्हणतो नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागणार आहे. आणि ते जर कमी करायचं असेल तर आपल्याकडे असणाऱ्या वैज्ञानिकांचा, आपल्याकडे असणाऱ्या इंजिनियर्सचा सहभाग हा सगळ्यात मोठा लागणार आहे. एक विचार करून बघा, आपण म्हाडातून आलो, मला खूप छान वाटलं आज म्हाडात आलो. ज्या वेळेला राधाकृष्ण विखे साहेब या मंत्री होते त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे निवेदन घेऊन गेलो होतो की सर आपल्याकडे म्हाडाच्या एवढ्या बिल्डिंग्स होत आहेत, त्याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण कंपल्शन केलेलं आहे, पेपरवर आहे असं आमचं म्हणणं आहे. ते रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी आपल्याला काही अजून प्रयत्न करता येतील का? ओसी नंतर म्हणजे सीसी नंतर ओसी मिळाल्यानंतर मी थोडं आपल्या भाषेत बोलतो म्हणजे आपल्याला थोडं बरं वाटेल. सीसी नंतर ओसी मिळाल्यानंतर असणाऱ्या ज्या योजना असतात त्या योजना किती चालतात आणि किती बंद होतात याच्याकडे कुठेही आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं असं बंधन नाही किंवा त्याच्याकडे साधी बॉडी नाही. आपण एक लक्षात घ्या ना, आत्ताच मी बोलत होतो, आता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये एक STP असतो, प्रायव्हेट सोसायटीमध्ये STP असतं, त्याच STPचं पाणी वापरून पुनर्वापर करता येतं. आपल्या म्हाडाच्या सोसायटीमध्ये आहे का तसं? अजून तरी माझ्या माहितीत नाही. असेल तर मला आनंदच होईल. नवीन याच्यामध्ये येते हे ऐकून मला खूप आनंद वाटला. 114 जुन्या बिल्डिंगचे आपण पुनर्वापर करताय. रिकन्स्ट्रक्शन मध्ये 114 पेक्षा जास्त आपल्याकडे मुंबईतल्याच आहेत, लेआउट झालेले आहेत. आम्ही म्हणतो म्हाडासारख्या आपण इंजिनियर्सच्या हातात तर एवढा काही आहे की येणाऱ्या काळात जर खऱ्या अर्थाने परिवर्तनाची नांदी करायची असेल तर आपल्याकडे असणारं कौशल्य, आपण आपल्याकडे असणाऱ्या कौशल्यातून इंजिनियर म्हणून ज्या अभिमानाने जे आपण प्रमाणपत्र घेतले, आपल्याला जे आपण ज्या अभिमानाने ह्या म्हाडामध्ये काम करताय, आमची एक तुम्हाला विनंती आहे की म्हाडामध्ये मी बऱ्याच म्हाडाच्या काही ठिकाणी आम्ही गेलो होतो जेव्हा सर्वे केला तेव्हा कित्येक ठिकाणी आपल्याला असं दिसतं की नळ गळतोय, टॅप उघडे आहेत, जे खाली टॉयलेट ब्लॉक्स आहेत त्याच्यामध्ये कमी प्रतीचे. आता कसं आलं म्हाडाचा, मी मगाशीच राजूबाईंना आमच्या म्हणत होतो, म्हाडाची अवस्था अशी आहे की हात पाय बांधलेले आहेत आणि तुम्हाला सांगितले धावा 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 धावा. अतिशय कमी
बजेटमध्ये 11,400 10,700 करोडचं बजेट आहे म्हाडाचं. म्हाडा एक महाराष्ट्रातली एक अशी संस्था आहे की जी बाकीच्या महामंडळापेक्षा नफ्यामध्ये चालणारी महामंडळ आहे. त्याकरता सर्वप्रथम त्याचं श्रेय तुम्हाला जातं. जगाच्या इतिहासात भारताचं सगळ्यात मोठं नाव कधी झालं? ज्या वेळेला मंगलयान गेलं तेव्हा. ते जेव्हा मार्सवर जाणार होतं त्यात वैज्ञानिकांचा आणि इंजिनियर्सचा बहुमान का वाढला? त्याचं कारण असं होतं की मंगलयान जे भारताने पाठवलं 2013ला त्याची किंमत फक्त 450 करोड रुपये होती. Hirwar Education Trust, established in 2004 with the motto of expansion, inclusion and excellence. We try to inspire innovation and values in our students. Even in the pandemic times, we have successfully and regularly conducted online lectures for our students. At HET, we have BSc, Bachelor of Science and BSc Computer Science. Eligibility for both is 12th Science and 1 with Math. BSc Information Technology with 12th Science in Math and Bachelor of Commerce, commonly known as BCom. Bachelor of Management Studies and the Bachelor of Arts after 12th are open for all streams. महाविद्यालयामध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत. जसे लायब्ररीमध्ये मुबलक पुस्तके उपलब्ध आहेत. रीडिंग मटेरियल जे आहे तर ते ऑनलाईन अवेलेबल करून दिलेले आहे. मुलांचे इंग्लिश कम्युनिकेशन डेव्हलप करण्यासाठी इंग्लिश लँग्वेज लॅब मोफत मुलांना उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच अपग्रेडेड कॉम्प्युटर लॅब आहे, सायन्स लॅब आहे, त्यामध्ये केमिस्ट्री लॅब, फिजिक्स लॅब, बायोलॉजी लॅब आहे, रोबोटिक्स लॅब आहे. स्पोर्ट्ससाठी मुलांना प्रशस्त क्रीडांगण अवेलेबल करून दिलेले आहे. प्लेसमेंटसाठी प्लेसमेंट सेल बरोबर असोसिएशन केलेले आहे. आज आमचे अनेक विद्यार्थी IT कंपन्यांमध्ये देशात परदेशात चांगल्या पॅकेजवरती काम करतात. With our well-equipped chemistry lab, we help our students understand the practicality of the subject chemistry in their lives. With our expertly curated biology lab, we aim to develop a scientific attitude amongst our students by inspiring them to learn more, grow more, and evolve. Our well-furnished physics lab encourages our students to be curious and learn more. For the first time in Mahad, Hirwar Education Trust introduced the robotics lab concept in the school atmosphere. This made the students more aware, more curious to find their own ideas and to come up with their own solutions. आपल्या पाल्याला फक्त शिक्षणच महत्त्वाचं आहे का? तर नाही, शिक्षणाबरोबरच त्याचा सर्वांगीण विकास होणे देखील तितकेच गरजेचे आहे. आणि यालाच महत्त्व देऊन आमचे महाविद्यालय हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ CSIT दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. Study tour at Bombay Stock Exchange. International Yoga Day at HET. Jal Shakti workshop to encourage water conservation. Nature's Club crop transplantation activity. Career counseling to guide our students to a better tomorrow. Intercollegiate volleyball tournaments held to encourage sports. Zumba fitness program. Convocation ceremony held in 2019. The annual program Tarang. Intercollegiate Indradhanush, host of events organized by HET. Makeup and hairstyle workshop by the WDC and self-defense training. जेणेकरून विद्यार्थ्यांना कळावं
झाला किंवा ऑर्गनाईज करायचा झाला तर त्यासाठी त्याला कोणत्या प्रकारे तो मॅनेज केला पाहिजे. मग त्याच्या सुरुवात आपण फायनान्सपासून अगदी शेवट त्याचा एंड होईपर्यंत म्हणजे कोणती प्रोसिजर त्यात इन्व्हॉल्व असते प्रत्येक इव्हेंटमध्ये. कॉलेजमध्ये स्टुडंट काउन्सिल जी तयार केलेली आहे त्यामध्ये प्रत्येक क्लासमधून एक गर्ल्स CR आणि एक बॉय CR असे आपण सिलेक्ट केलेले असतात आणि त्या CRमधून एक आपण GS जनरल सेक्रेटरी आणि एक जॉईंट सेक्रेटरी असे निवडतो. हे स्टुडंट काउन्सिल काय करतं तर पूर्ण वर्षभरात आपण स्टुडंट काउन्सिलच्या अंडर काही प्रोग्राम्स कॉलेजमध्ये अरेंज करतो. म्हणजे मुलांकडनं येणारे जे रिस्पॉन्सेस आहेत त्यांना कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज हवेत त्यांच्या नवीन नवीन आयडिया आपल्याला कॉलेजमध्ये इम्प्लिमेंट करता येतात जेणेकरून मुलांना नवीन असणाऱ्या कल्पना ते स्वतः तिथे ऑर्गनाईज करू शकतात. Our intention is to increase their maturity level and prepare them for real world situation. Our main objective is to boost their confidence, is to make them ready for teamwork, is to do the overall development among them. Humans of HED. Humans of HED. Humans of HED. Humans of HED. Humans of HET. Humans of HET. Humans of HED. Humans of HED. Humans of HED. So student, if you want to get further information about our college and the various courses we are offering and the facility we are providing to our students, please visit our website hirwaleducationtrust.com. Thank you. कोटी किलोमीटर चाललं आणि यशस्वीरित्या मंगळयान तिथे पोहोचलं. म्हणजे साधारण 5.5 किलोमीटर रुपये एवढीच त्याला खर्च येतोय मंगळयानाला. आणि त्याच्या समोर नासाने सोडलेलं जे होतं त्याला त्यांच्याकडे साधारण 4,000 कोटी रुपये खर्च केला होता. ही ताकद तुमच्या इंजिनियरच्या मनात आहे, ही ताकद तुमच्या मनगटात आहे. जास्तीत जास्त कमी खर्चात जास्तीत जास्त सुविधा देण्याचं जर काय कोणी करू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त इंजिनियर्सच करू शकतात. मग कुठली गोष्ट असो, प्रोडक्शन असो, सर्व्हिसेस असो किंवा घरबांधणीतला व्यवसाय असो, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लोकांना सुविधा देणं. शेवटी इंजिनियर म्हटल्यानंतर जे शोध तर लागलेलेच आहेत, पण शोधानंतर पुढे काय. आम्ही त्यावेळेला 3 विनंती केली होती. म्हाडासारखी तुमची संस्था आहे, तुमच्याकडे R&D केंद्रच नाहीये. इनोव्हेशनच्या गोष्टी आम्ही करतोय. आम्ही म्हणतोय की आम्ही 21व्या शतकात लोकांना कशी चांगली घरं देऊ शकू, लोकांना कशा चांगल्या पद्धतीने पाणी देऊ शकू. पण पाण्याची व्यवस्था करताना तर म्हाडाचं म्हणणं आहे की आमचा काहीच संबंध नाही. पाणी तर पूर्णपणे इरिगेशन डिपार्टमेंट किंवा जे काय डॅम्स आहेत तिथून आम्हाला थेट येत आहे, त्याच्याशी म्हाडाचा संबंध नाहीये. पण मग पुनर्वापर असेल, STP असेल, हे प्रयत्न आपण नाही करणार का. पर्यावरणाच्या दृष्टीने जेव्हा संपूर्ण जग आपल्याकडे बघतंय, आदरणीय पंतप्रधान साहेबांनी सांगितलं, त्यांनी मागे ग्लासगोला एक लाईफ नावाची संकल्पना दिली, पंचामृत दिले. मोदी साहेबांनी सांगितलं की पंचामृत ही भारताची आमची पर्यावरणावर मात करणारी एक अशी योजना असेल आणि त्या योजनेतला प्रमुख जर घटक असेल तर तो हा इंजिनियर असणार. आणि म्हणून तुमच्यासमोर नतमस्तक व्हायला मी आलो, कारण माझ्यापेक्षा अनुभवाने, माझ्यापेक्षा वयाने, माझ्यापेक्षा कार्याने आपण सारे मोठे आहात. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की इतक्या मोठ्या म्हाडामध्ये एक रिसर्च सेंटर नसावं. कशा पद्धतीने नवीन येणाऱ्या गोष्टी आपण अडॉप्ट करू शकतो. म्हाडाच्या नावाने पेटंट किती आहेत असं मी विचारलं बांधकामातले, त्याचं मला उत्तर मिळालं नाही. असेल तर मला सांगा की हे पेटंट बांधकामातलं म्हाडाचं आहे. 30,000 घरं तुम्ही बांधताय. तुमच्याकडे नवीन येणाऱ्या कल्पनांचा पूर असला पाहिजे. 30 टिपिकल डिझाईन्स, 30 टिपिकल सगळ्या गोष्टी घेऊन जर आपण पुढे लोकांना सांगणार असतो की लॉटरीत मिळते ते घ्या, तुम्हाला लॉटरीत मिळाले ना, राग मानू नका. दोष तुमचा नाही, दोष आमच्या संपूर्ण व्यवस्थेचा आहे. आणि ह्या व्यवस्थेतला दोष जर काढायचा असेल तर तुम्ही पुन्हा एकदा हिमतीने पुढे व्हायला पाहिजे. आजचा दिवस, ज्यांच्या जन्मदिवस आज आपण साजरा करतो, तेच भारतरत्न
डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा फार मोठा आदर्श आपल्या सगळ्यांसमोर आहे. आता त्यांच्याबद्दल आपण बघतोच ऐकतोच आहे, पण मला एका गोष्टीचा अभिमान आहे की सर डॉक्टर MVT जर सुरू केलेलं त्यांचं कार्य होतं इंजिनिअरिंग म्हणून, ते कार्य आमच्या महाराष्ट्रातून सुरुवात झाली होती. खडकवासला धरणाचे जे दरवाजे आहेत ते पहिले दरवाजे, ज्याला आपण गेट म्हणतो, ऑटोमॅटिक गेट म्हणतो, ते ऑटोमॅटिक गेट पहिले जर सरांनी कुठे सुरू केले असतील MV सरांनी, तर त्याचा पहिला प्रयोग हा आपल्या महाराष्ट्रातल्या खडकवासला धरणात यशस्वी झाला. खडकवासला धरणातून मुठ्यामध्ये येणारं जे पाणी होतं ते पाणी पूर्णपणे येत नव्हतं. खडकवासला धरणाची उंची वाढवता येत नव्हती. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ 1903-1904 साल, त्यावेळेला त्यांनी ऑटोमॅटिक गेट कसे असावे त्याचं डिझाईन, त्याचं ड्रॉइंग, त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं. त्या इम्प्लिमेंटेशनमुळेच ती जी योजना होती ऑटोमॅटिक गेटची, ती संपूर्ण भारतातच नव्हे तर त्यावेळेच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांना सुद्धा ती मान्य करायला लागली की होय, भारतीय इंजिनियर्समध्ये तेवढीच ताकद आहे जेवढी गोऱ्या इंजिनियर्समध्ये. मित्रांनो, त्यांनी जे काम केलं त्याला तोडच नव्हती. पाण्याच्या संदर्भात जे जे काही करता येईल, हैदराबाद सिटीमध्ये पूर येत होता. आता पूर तर मला वेगळा नाही आहे, मी महाडमधून आलो. महाडचा गेल्या वर्षीचा पूर इतका भयंकर होता, चिपळूणचा पूर इतका भयंकर होता. तिथे देखील आपला संबंध आहे. फक्त जागा आहेत महाडाच्या, चिपळूणमध्ये आहेत, महाडमध्ये आहेत. कित्येक वर्षानुवर्ष आम्ही ऐकतो की इथं म्हाडाच्या बिल्डिंग होणार आहे, आम्हाला स्वस्तातली घरं मिळणार आहेत, म्हाडा देणार आहेत. पण नाही, जागा आहे, काय होतं माहीत नाही आम्हाला. पण त्या ठिकाणी येणारे जे पूर आहे, ह्या पुराचा त्यावेळेला म्हणजे साधारण 1906-07 साली हैदराबादच्या निजामांनी सर MVना बोलवलं. त्या ठिकाणी असणारे त्यांनी सांगितलं की जर खऱ्या अर्थानं पूर 2000पेक्षा जास्त माणसं त्यावेळेला वाहून गेली होती, की ह्या पुराचं जर संरक्षण करायचं असेल तर नदीवरती 2 आपल्याला धरणं बांधावी लागतील. आणि मग ती धरणं 2 बांधली गेली. आजही हैदराबादला पाणी पुरवठा करणारी सगळ्यात मोठी स्मारक आहे. त्या धरणांमुळे तिथे असणाऱ्या पुराचा प्रश्न गेला, गावात पाणी मिळायला लागलं. तेवढ्यावरच थांबले नाही, त्यावेळेच्या त्या ठिकाणी हैदराबादमध्ये सॅनिटेशन सिस्टम देखील त्या काळात विश्वेश्वरायजींनी लावलं. आणि हे सगळं करत असताना इंजिनियर म्हणून काय ताकद असते हे जर बघितलं तर त्यांचं चरित्र बघितलं तर काय सांगायची, म्हणजे आपल्याला वेगळं असं मी सांगायची गरज नाही. पण पाण्याच्या बाबतीत त्यांनी केलेलं जे कार्य होतं आणि ते कार्य अतिशय म्हणजे ज्या कार्याच्या समोर ब्रिटिशच नव्हे तर संपूर्ण विश्व त्यावेळेस सुद्धा फिदा होतं. म्हैसूरच्या राजाने त्यांना बोलवून घेतलं. ते पहिले म्हैसूरचे त्याच राज्यातले. आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही ज्याला आपण प्रमुख कार्यकारी अभियंता करतोय, तुम्हाला प्रमुख कार्यकारी अभियंता म्हणून म्हैसूरमध्ये पाण्याची व्यवस्था करायला लागली. आणि मग आपल्याला माहितीच आहे की त्याच कृष्णसागर तलावाचं काम सुरू झालं आणि त्या धरणातून संपूर्ण म्हैसूरला पाणी मिळालं गेलं. आता मध्ये कोणीतरी म्हटलं की आम्हाला खूप बंधनं असतात वगैरे, ऐकलं मी ते छान निवेदन करताना. मित्रांनो, त्यावेळेला पण होतीच ना बंधनं. त्यांचं मी वाचत होतो. विश्वेश्वरायजींनी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की साधारण 200 मीटरचा आम्ही हा बंधारा बांध करू. त्यांना ती परवानगी मिळाली नाही, म्हणून त्यांनी थांबवला नाही. त्याचा पाया 200 मीटरचाच घेतला, तेवढ्या क्षमतेचा घेतला. पुढे जाऊन जेव्हा लक्षात आलं राजांच्या की नाही बाबा, हा खरंच प्रयोग आहे आणि हा प्रयोग यशस्वी होण्यातला आहे, त्याची उंची जास्त असली पाहिजे, तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की नाही, तुम्ही करा. आणि त्यामुळे त्यांनी केलेला जो पहिला प्रयत्न होता 200 मीटरचाच पाया घेतला होता, म्हणून त्यांना ते काम पूर्ण करणं शक्य झालं. अडचणी तर येतातच. मी हे तुम्हाला एवढ्याकरता सांगतो की हे तर तुम्हाला रोजच असेल, कारण तुम्ही ठरवलेलं सगळं कोणीतरी येणार, मीटिंग घेणार, प्रेझेंटेशन्स असतात, त्याच्यामध्ये बघणार आणि मग मला कळत नसताना सुद्धा मी सांगणार हे चुकीचं आहे, हे असं नाही, आमच्या कॉन्ट्रॅक्टरला कुठे काम मिळते ते बघा, हे तुमची नका देऊ. तुम्ही जे सांगताय त्याच्यापेक्षा आम्ही काय करणार आहोत हे महत्वाचं आहे. करताय कोण? तुम्ही का आम्ही? आत्ता नाही तर इथे आहात, नाहीतर तुम्हाला परत विहिरीत पुढी मारायलाच लागेल. ऐकलं नाही, नवीन कुठे पोस्टिंग येते बघायला. विषय असा आहे की प्रश्न असा आहे की त्यावेळेला देखील अडचणी होत्या, पण त्याच्यावर मात करून त्यांनी पाण्यासंदर्भातलं जे काम केलं तो खरोखर आदर्श.
म्हणजे आधुनिक काळातील भगीरथ म्हटलं जातं ते काही चुकीचं म्हटलं जात नाही. गांधीजींनी त्यावेळेला म्हटलं असतं की जर तुमच्या इंजिनियर्सचं स्मारक व्हायचं असेल तर तुम्ही केलेलं एखादी बिल्डिंग असेल जेव्हा अभिमानाने तुमच्या मुलाला घेऊन जाऊ शकता का, की येस याचा मी इंजिनियर आहे, याचा मी प्लॅनिंग आहे, चला बघायला चला तुम्हाला दाखवतो किती छान झाले, कशा आनंदाने टवटवीत राहतायत तिथं ज्यांना घर मिळालेत ती, किती आनंद त्यांच्याकडे वाहतोय. माझ्या एका बिल्डरला मी विचारलं काय रे, म्हटलं तुला बाकी एवढे उद्योग आहेत, बिल्डिंग कशाला करतो? म्हटलं की सगळ्यात आनंद तो असतो ज्या वेळेला एखाद्याला घराची चावी मी देतो आणि तो चावी दिल्यानंतर ज्या आनंदात तिथे जातो आणि तो समाधानी असतो त्यावेळेला मला आनंद होतो. हा आनंद जर घ्यायचा असेल तर सर विश्वेश्वरायांचं एवढं मोठं तुमच्यासमोर आदर्श आपल्या सगळ्या जगासमोर आहे, ते आनंद आपल्याला मिळू शकतो. कोणीतरी आपल्याला अडवतंय म्हणून आपल्या इनोव्हेटिव्ह कल्पना सांगायच्या नाही, कोणीतरी आपल्याला सांगतं हे करू नका म्हणून आपण ते करायचं नाही. मला असं वाटतं की ह्या पठडीतून कुठेतरी बाहेर येण्याची गरज आहे. आज मला माहित नाही की असं म्हणतात की आपण आपल्या कुटुंबाची एक परंपरा असते, राजकारण्यांची मुलं राजकारणी होतात, डॉक्टरांची मुलं डॉक्टर होतात, बाकी इतर क्षेत्रातली जे उद्योगात असतात त्यांची मुलं परत उद्योगात जातात. इंजिनियर्स असताना अभिमानाने तुम्ही किती, जेव्हा तुमचा मुलगा म्हणत असेल की बाबा तुम्ही सिव्हिल इंजिनियर झालात, मला सुद्धा सिव्हिल इंजिनियर व्हायचंय, तेव्हा किती आनंदी चेहऱ्याने तुम्ही त्याला सांगितलं असेल हो बाबा हो, खरंच चांगलं असतं हो. मला शंका आहे जर म्हटलं असतं तर मला आनंदही आहे. पण आपल्या पुढच्या पिढीला आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्राबद्दल जर आपण आदर्श निर्माण करून दिले नसतील, आपल्या पुढच्या पिढीला जर आपण म्हणणार असतो की नाही रे सिव्हिल वेळ झालाच का काय पण कर पण सिव्हिल होऊ नको. मला कुठल्याही डिपार्टमेंटला किंवा कुठल्याही क्षेत्राला कमी लेखायचं नाही, कारण आपल्याकडे असणारं स्किल, आपण 30,000 घरं बांधून देत आहे, त्या 30,000 लोकांना राहायला मिळतंय. BDD चाळीसारखे एक संपूर्ण आता ग्लोबल टेंडरनी ते होत आहे, त्याचाही आनंद आहे की ग्लोबल टेंडर होईल त्याच होईल. मला एकच म्हणायचं की आपण आपल्या आयुष्यातील इंजिनियर म्हणून जे करताय, म्हाडाचा इंजिनियर म्हणून करताय, त्याच्याबरोबरच आपल्याला ही जी पाण्याची येणारी समस्या आहे, प्यायच्या पाण्याचं जे सगळीकडे येणारं संकट आहे, आज तुम्ही कोकणात या 3,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतोय आणि तरी देखील मार्च एप्रिल मे मध्ये वणवण करायला लागते, प्यायला पाणी नाही आहे. आपण फक्त बोलतोय. आम्ही खूप मोठे झालो, आमच्याकडे नॅनो टेक्नॉलॉजी आले, आमच्याकडे IT टेक्नॉलॉजी आले, आमच्याकडे बायोटेक्नॉलॉजी आले. कसली बायोटेक्नॉलॉजी? रत्नागिरीतलं तुम्हाला उदाहरण सांगतो माहिती म्हणून. आत्ताच आम्ही एक जल परिषद घेतली रत्नागिरीमध्ये, हे माझे आकडे नाही शासनाचे आकडे सांगतोय. रत्नागिरीमध्ये